शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा हा मोठा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात म्हणजेच की 9व्या हप्त्याबाबत आपण अनेक अपडेट पाहिल्या होत्या, परंतु त्याच्यावर अद्यापही कोणतीही कारवाई झाली नव्हती। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, तो हप्ता आपल्या खात्यामध्ये वितरित झाला नव्हता। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा निर्णय घेतलेला आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाल्यामुळे आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायचा, म्हणजेच की जे शेतकऱ्यांची सरकारवर नाराजी आहे ती नाराजी दूर होईल। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता देखील आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, 10वा हप्ता हा 9व्या हप्त्याबरोबर जमा होण्याचं कारण जर तुम्हाला पाहायचं असेल तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आपण नमो शेतकरी योजनेचे हे 2 हप्ते कधी वितरित होणार आहेत त्याची तारीख देखील पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ हा खूप माहितीशीर असणार आहे, तुमच्या फायद्याचा व्हिडिओ ठरणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अगदी प्रतीक्षा सर्व शेतकरी करीत आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, तुमची ती प्रतीक्षा आता संपल्यात जमा आहे, कारण की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारीख देखील जाहीर केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता हा वितरित व्हायचं कारण असं आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्त्याला एवढा उशीर झालेला आहे की नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचा वेळ देखील आता निघून चाललेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, ज्या टायमाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित व्हायला पाहिजे होता त्या टायमाला तर तो झालाच नाही, परंतु त्याच्या जागेवर आता 10व्या हप्त्याची वेळ देखील निघून चाललेली आहे। त्या अनुषंगाने आता 9वा आणि 10वा दोन्ही हप्ते सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायचे आहेत, असा मोठा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। आणि आता महाराष्ट्र शासनाने या हप्ता मिळवण्यासाठी काही अटी देखील व काही नियम लागू केले आहेत। शेतकरी मित्रांनो, या अटी आणि नियमाचं पालन जो शेतकरी करेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी या अटी व नियमाचं पालन करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हेही तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, जो शेतकरी या अटी व नियमाचं अगदी तंतोतंत पालन करेल अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार आहे, परंतु जे शेतकरी या नियमाचं उल्लंघन करतील म्हणजेच की अटी पूर्ण करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली अट आहे PM किसान योजनेचा 23वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरी अट अशी आहे आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र चिंता करायची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता या योजनेचा लाभ होणार नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपली फार्मर ID असणे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID आहे अशा शेतकऱ्यांना थेट या योजनेचा लाभ होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे, ती आहे eKYC। ज्या शेतकऱ्यांची eKYC आहे अशा शेतकऱ्यांना बिलकुल चिंता करायची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची eKYC नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर eKYC करून घ्या आणि या 4000 रुपयाचा लाभ घ्या। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने अटी लागू केलेल्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केलेली आहे। तारीख आहे 30 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये देखील या दोन्ही हप्त्याचे 4000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।